आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही मसाल्याचा वापर न करता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि फक्त वाफेवर शिजवलेली सुकी वांग्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। ही भाजी चवीला तर एकच नंबर लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी अगदी ताजी अशी पाव किलो इथे वांगी घेतलेली आहेत आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा एवढं मी मीठ टाकून घेतले आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे वांगे कट करून घ्यायचं आहे। देठाकडचा थोडासा पार्ट कट करायचा आणि जिथे वांग्यावर काठी जास्त असतात तो पार्ट मी थोडासा कट केलेला आहे आणि वांग्याला याप्रमाणे उभी आणि आडवी आपल्याला एक चीर देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर ही वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे। मी तुम्हाला एक वांग इथे कट करून दाखवले। अशाच प्रकारे आपल्याला सर्व वांगी कट करून या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे। त्यानंतर मिक्सर जार मध्ये मी 1 वाटी एवढी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची 1 काडी एवढा कढीपत्ता घेतलाय तो घातलाय आणि त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। म्हणजे आपल्याला भाजी जेवढी तिखट हवी असेल त्यानुसार आपल्याला मिरच्या इथे घ्यायच्या आहेत। इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 इंच आलं आणि 10-15 एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आता हे आपल्याला पाणी न घालता याप्रमाणे मिक्सर मध्ये थोडंसं ओबडधोबडच फिरवून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये भाजीला आपल्याला जेवढं मीठ लागणार आहे ते मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथं थोडेसे अंदाजाने इथं भाजलेले शेंगदाणे घालते। तर साधारणपणे पाव कप एवढे मी इथं शेंगदाणे घातलेले आहेत आणि आता हे देखील आपल्याला पल्स मोडवर फक्त 1-2दा फिरवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला एकदा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये बुडवलेली वांगी काढून घ्यायची आहे आणि ह्या वांग्यांमध्ये हा मसाला आपल्याला पूर्ण अगदी दाबून भरायचा आहे। मी एक तुम्हाला व्हिडिओमध्ये भरून दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सर्व वांगी तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे। त्यानंतर गॅसवर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये साधारणपणे 1 मोठी पळी भरून एवढं तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। आता यामध्ये फक्त पाव चमचा एवढी हळद पावडर घालायची आहे आणि ह्याला याप्रमाणे एकदा मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपण जी वांगी मसाला भरून ठेवलेली आहे ती सर्व यामध्ये घालायची आहे। वांगी तेलामध्ये घातल्यानंतर या प्रकारे आपल्याला पॅन हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर आपल्याला कमीत कमी 8 ते 10 मिनिटांसाठी ही वांगी शिजू द्यायची आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त दर 1-2 मिनिटांनंतर आपल्याला एकदा पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत झाकण ठेवायचं आणि परत 1-2 मिनिटं वाफू द्यायची। त्यानंतर परत आपल्याला झाकण काढून हलवायचं। अशा करत करत आपल्याला हे कमीत कमी 10 मिनिटं तरी आपल्याला वाफवून घ्यायची आहे, म्हणजे आपली वांगी छान मस्तपैकी शिजली जातात। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता खूप टेस्टी आणि फक्त वाफेवर शिजवलेली सुकी आपली वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबरही खाऊ शकता। त्याचबरोबर वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तर एकच नंबर लागते। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।